आता बातमी भाऊजींचा जीव घेणाऱ्या मेहुण्याची। भाऊजींच्या 30 लाखाच्या विम्यासाठी मेहुण्यानं 3 लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली। कवठे महांकाळ तालुक्यात चोरोचीमध्ये ही घटना घडली। या प्रकरणी रामचंद्र धनप्पा खिलारे आणि तुकाराम मारुती सांगोलकर यांना अटक करण्यात आली। चोरोची गावाजवळ 19 मे रोजी दत्तात्रय चावरेंचा मृतदेह आढळून आला होता। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। सुरुवातीला अपघाती मृत्यूचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र तपासांती हा घातपात असल्याचं उघडकीस आलं। दत्तात्रय चावरे याची सुपारी तुकाराम मारुती सांगोलकर यांना दिलेली होती। त्यातले 1 लाख रुपये सुद्धा दिलेले होते आणि त्यानंतर तुकाराम सांगोलकर यांनी त्याला त्याच्या टँकरमधून चोरोची ते आणलं आणि 18 तारखेला सुरू रात्रीला 11 वाजता त्याच्या डोक्यामध्ये गाडीतील टॉमीने वार करून त्याला मारून खून केल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे। तर सदर आरोपींना आपल्या डीबी पथकानं चांगल्या पद्धतीनं कसून चौकशी करून तपास केला, त्यांना ताब्यात वगैरे घेतलेला आहे। आता आपण पुढील तपास करत आहोत।